शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। ई-केवायसी चुकीची दुरुस्ती, लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंत संधी। पात्र असूनही हप्ता रखडलेल्या लाडक्या बहिणींना शेवटची संधी मिळाली आहे। राज्यातील लाखो बहिणींच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणे बंद झाले होते। ई-केवायसी करताना झालेल्या चुका किंवा आधार लिंकमधील त्रुटीमुळे हा लाभ थांबला होता। विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांची तट्टा, 70% नुकसान होऊ नये भरपाई नाही। खरीप हंगामाच्या सुरुवातीला प्रशासनाकडून पीक विमा काढण्याच्या शेतकऱ्यांना सूचना कृषी विभागामार्फत वारंवार आवाहन व जागृतीकरण करण्यात आले होते। घरगुती गॅस सिलेंडर होणार 10 किलोचे, मध्यपूर्वात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारताच्या चुलीपर्यंत पोहोचला आहे। गॅस टंचाईच्या बातम्यांनी आधी सर्वसामान्य जनता भयभीत झाली असतानाच घरगुती गॅस सिलेंडर बाबत आता प्रशासनाने नवीन निर्णय घेतला असून 14 किलोचे गॅस सिलेंडर आता फक्त 10 किलोचे होणार आहे। पवननगरात 1,82,00,000 570 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। शहरातील 40गाव रोड परिसरात असलेल्या पश्चिम हुडको पवननगर भागात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करण्यात तब्बल 1,82,250,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे। यंदा जून ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस होण्याचा अंदाज। एप्रिलपासून ला निना स्थिती निवळत असून अल निनो सक्रिय होत आहे। परिणाम ऐन पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे। सोयाबीन 5,350 तर हरभऱ्याला 5,100चा दर मिळाला। तूर हरभऱ्याला चांगला दर मिळाला असून कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथे सोमवारी विविध शेतमालाची एकूण 19,135 क्विंटल इतकी मोठी आवक नोंदवण्यात आली आहे। बाजारात प्रमुख पिकांना समाधानकारक दर मिळाल्याने शेतकरी चिंतेचे कारण नाही। रब्बी हंगामातील ई पीक पाहणीला मुदतवाढ, शेवटची तारीख 31 मार्च। शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करा। रब्बी हंगामासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। या नोंदीसाठी अंतिम मुदत आता मार्चपर्यंत वाढवण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा, तालुक्यातील शेतकरी आज संकटाचा सामना करत आहेत। शासनाच्या खरेदी धोरणातील विस्कळीत नियोजन, अपुरी खरेदी क्षमता आणि प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे हजारो क्विंटल शेतकऱ्यांचे धान्य घरात पडून राहिले आहे। त्यामुळे शेतकरी नाराज व्यक्त होत आहेत। आरक्षण अंमलबजावणी न झाल्यास लोकप्रतिनिधींना जाब विचारणार। धनगर समाजाच्या घटनात अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास अधिवेशनानंतर खासदार आमदार या लोकप्रतिनिधींच्या त्यांच्या मतदारसंघात गाठून त्यांना जाब विचारणार, असा इशारा धनगर समाज बांधवांनी आझाद मैदानावरती आंदोलन करताना दिला आहे। नमो किसान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित, महाराष्ट्र शासनाने नुकतेच लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांना दिला नाही। त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी खुशखबर म्हणून पीएम किसान योजनेचा 22 हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। परंतु राज्याला या योजनेचा विसर पडला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही। मलकापूर शहरात गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांच्या नाकावर टिचून बँकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। शहरातील वर्दळीतील आणि महत्त्वाचा भाग असलेल्या हनुमान चौक परिसरातील भरतकला रोडवर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र एटीएममध्ये मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न केला असून चोरट्यांनी मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला आहे। FRP नुसार ऊसदरांसाठी हवे प्रति टन 500 रुपये अनुदान। बँकांचे 13,000 कोटी रुपयांचे कर्जात FRP देण्यासाठी येणारी तफावत, यामुळे राज्य साखर उद्योग संकटात सापडला आहे। यात राज्य सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी साखर कारखान्यांकडून केली जात आहे। तेलाचा भडका आखातात पंजळ पोहोचली स्वयंपाकघरात, खाद्यतेल महागले। खाद्यतेलाच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे। काळखाती देशामध्ये पेटलेल्या युद्धाच्या वणव्यात थेट फटका आता जिल्ह्यातील गृहिणींना बजेटला बसला आहे। अमेरिका इराण युद्धाला ब्रेक, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। इराणमधील लष्करी हल्ले तात्पुरते थांबवण्यात आले असून पुढील निर्णय चर्चेनंतर घेता येईल, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे। आखाती युद्धामुळे कांदा निर्यात ठप्प, प्रति क्विंटल 1,200 रुपयांचा भाव। कांदा उत्पादकांना मोठा फटका, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून आखाती देशात होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे। आखाती देशात जिल्ह्यातून प्रतिदिन 4 ते 5 हजार टन कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे। पांढरे सोन्याची चमक फिकी, वर्धा सरकारी आधार सुटला। 21 लाख क्विंटल कापसाची खरेदी, व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक खरेदी, हमीभावाचा फायदा नाही। हमीभावाने कापूस खरेदीची आस लावून बसलेल्या जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना पदरी निराशाच पडली असून शेतकरी नाराज झाले आहेत।
अवकाळीने 57 हेक्टर क्षेत्र बाधित, मड्या द्राक्ष बागा जमीनदोस्त, मानेगाव केवडसह 10 गावे प्रभावित, केळी डाळिंब आंबा पेरूसह गहू ज्वारींचा देखील मोठा फटका. माढा तालुक्यातील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाने शेती क्षेत्रावर मोठा फटका झाला आहे. अवकाळी पावसाने गव्हाचे नुकसान, नफ्यावर फिरले पाणी. 5 वर्षात गव्हाची सरासरी पेरणी क्षेत्रात वाढ, कापणीपूर्वी शेतकऱ्यांचे गणित बिघडले. गेल्या 5 वर्षात तुलनेने रब्बी हंगामात गव्हाची पेरणी सर्वात जास्त नोंदणीला आली होती. पण आता शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान केले असून शेतकरी नाराज झाले आहेत. औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर 10 लाख रुपयापर्यंत अनुदान. वेळेची बचत, कृषी पदवीधर बचत गटांच्या महिलांना घेता येणार लाभ. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, तसेच शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून धोका टाळावा. तसेच शेती पिकांवर आलेले संकट कमी करण्यासाठी औषधांची बचत करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. बोंधूबाबा अशोक खरातची संपत्ती 2000 कोटींच्या घरात. सावकारीचा धंदा, तिघांच्या आत्महत्या. नाशिक अहिल्यानगरमध्ये 52 मालमत्ता. श्रद्धेचा खेळ मांडून अनेकांना गंडवणारा बोंधूबाबा अशोक खरात यांचा मालमत्तेची आकडेवारी बघून तपासणी यंत्रणाही चक्रावून गेली आहेत. कोल्हापूरचा शेतकरी लय हुशार, 1.25 लाख मोबाईलची AI नोंदणी. जिल्ह्यात ऊस शेतीला पोषक हवामान आणि याचबरोबर ऊसाला पर्याय म्हणून भात, भुईमूग, सोयाबीन, गहू व भाजीपाला ही पिके घेऊन शेतकरी चौकर शेती करत आहेत. शेती सांभाळत शेतकऱ्यांनी दुय्यम व्यवसाय म्हणून दूध उत्पादक व्यवसायाला वाढीव दिला आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.